पूर्व विधायक बच्चू कडू ने मुख्यमंत्री से मुलाकात के बाद कहा कि दिव्यांगों के मानधन और किसान कर्ज माफी के मुद्दों पर सरकार ने उन्हें ज़्यादा राहत नहीं दी है। कडू ने बताया कि 2 से 3 घंटे की बैठक में दिव्यांगों के लिए कुछ योजनाओं पर सहमति बनी, जैसे अन्न धान्य योजना और दिव्यांगों की शिक्षा में सुधार के लिए केंद्र स्थापित करना। हालांकि दिव्यांगों के मानधन में केवल 6 महीने बाद वृद्धि का आश्वासन मिला और किसानों की कर्ज माफी को अमान्य कर दिया गया। कडू ने कहा कि 18 अन्य मांगों को मंजूरी दी गई है, लेकिन 2 मुद्दों पर आंदोलन जारी रहेगा। बैठक चालली, पण त्यामध्ये जे मृत अपंग दिव्यांग ज्यांनी कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं। घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्योदय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार। या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूकबधिरांचं शिक्षण 10वी नंतर बंद आहे, कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे। तर मूकबधिरांना वाहन परवाना आणि 10वी नंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला। प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अडथळामुक्त झालं पाहिजे, यावर प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना अडथळामुक्त शिक्षण कसं देता येईल। घरकुलाच्या संदर्भात गायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाहत योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। पण महत्त्वाच्या मागण्या जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल, काजू असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल, जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला 3 वर्ष लागवडीसाठी पैसे देतात। त्याचप्रमाणे 6 वर्षाचे जे झाडं आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा 3 वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी MRGS मध्ये घ्यावं, त्यांनी ते कबूल केलं। पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल। एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे। दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं। कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधन 6 महिन्यानंतर वाढवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादांना मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही। बाकी 18 मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या, 18 मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी 2 मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहेत। शेतकऱ्याच्याच कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी, जसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्त मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते, तो सुझाव आम्ही दिलेला आहे। चांगल्या सूचना आमच्याकडे आहे, तर गव्हर्नमेंटनं जर ते केल्या तर अपंग वित्त मंडळ असन, OBC वित्त मंडळ असणार, जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते, त्या जर जिल्हा उद्योग च्या योजनेला जर जोडल्या तर प्लस 35% सबसिडी आणि व्याजमाफी वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याजमाफ सबसिडीसह त्या योजना द्याव्या, त्यांनी पण तो मान्य केलेला आहे। आमचं मूळ आहे मानधन वाढवणं, 6000 मानधन जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावे, नाहीतर कर्जमाफी द्यावी। या 3 मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू। मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही 18 मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, पण महत्त्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे, त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत। सांगितलं CWM नावाची एक युरोपची कंपनी आहे, ते सरकारला 2.5 लाख कोटी 1 लाख कोटी पगार व्याजी पैसे द्यायला तयार आहे 15 वर्षासाठी। त्यांच्याकडे पैसे नाही ना, तर पैशाची व्यवस्था आम्ही देतोय करू। आम्ही त्या कंपनीचा प्रस्ताव पण सरकारला दिला, ते म्हणतं 5 वर्ष आम्ही तुम्हाला कर्जावर व्याज आकारणार नाही आणि 5 वर्षानंतरच 3% व्याज आकारू, 5 वर्षानंतर। मग जर 1 लाख कोटी रुपये जर तुम्हाला भेटत असेल आणि कंपनी तुम्हाला द्यायला तयार असेल तर वित्ताचा प्रश्न मिटला। मग नोटा जास्त छापा ना, पैसे कमी असेल तर नोटा छापा, नोटा छापणं तो तुमच्याच हाती आहे। तुम्ही 8वां वेतन आयोग तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय, तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे। पैसे निर्माण करणं तर आमच्याच हाती आहे ना, आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे, ते म्हणाल तेव्हा आम्ही त्यांना देऊ।